नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कळस कृषी प्रदर्शन या ठिकाणी आलेलो आहे संगमेरमध्ये। या ठिकाणी सिजंटा कंपनीची शाहू या व्हरायटीची प्रत्यक्ष डेमो प्लॉट या ठिकाणी उपस्थित आहे। शेतकरी मित्रांनो, या प्लॉटची खासियत अशी की वर्षभर हा चालणारा वाण आहे आणि बाजारामध्ये सुद्धा या वाणाला चांगल्या प्रमाणामध्ये मागणी आहे। आपण कंपनीच्या प्रतिनिधीसोबत या अजून वाणाची माहिती करून घेऊ। नमस्कार। नमस्कार। साधारणपणे हा वाणाविषयी थोडीशी माहिती सांगा। नमस्कार शेतकरी बंधूंनो। तर या ठिकाणी सर्वप्रथम तर सिंजंटा इंडिया लिमिटेड तर्फे सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत। या ठिकाणी जो आहे हा जो वाण तुम्ही बघतायत हा 3251 साहो आहे, सिंजंटा कंपनीचा साहो। या वाणाचं जर बघितलं गेलं तर हा वाण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर हा ॲसिटिक सेगमेंट मध्ये आहे, म्हणजे तुम्ही जो देशी सेगमेंट म्हणू शकतो आपण त्याला, हा देशी सेगमेंट मध्ये येतो। आणि या वाणाला जे आहे खालून तर वरतीपर्यंत पूर्ण शेंड्यापर्यंत जो आहे एकसारखा माल लागतो। सगळ्यात महत्त्वाचं याचं कॅरेक्टर जर सांगायचं झालं तर हा लागवडीपासून तुम्हाला तोडायला जो आहे हा तुमचा 60 ते 65 दिवसात हा वाण तोडायला तुमचा तयार होतोय। दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा जो वाण आहे हा तुम्ही वर्षभर आपल्या शेतामध्ये लागवड करू शकतात, म्हणजेच पूर्ण हंगामामध्ये तिन्ही हंगामामध्ये तुम्ही याला लागवड करू शकतात। टणक फळ आहे एकदम, मार्केटमध्ये व्यापाऱ्याचा ऍक्सेप्टन्स चांगला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही बघायला गेलं तर आज मार्केटमध्ये रेग्युलर टोमॅटो पेक्षा जर बघायला गेलं तर तुम्हाला 150 ते 200 रुपये जाळी मागे आजचा जो रेट चाललेला आहे 600-700 रुपये, तर त्याच्यापेक्षा याला जो आहे की मार्केटमध्ये आज 900 रुपयापर्यंत रेट हा सावला मिळतोय। तर माझी विनंती बेसिक प्रश्न असा आहे की सध्या जर बघितलं तर व्हरायटीमध्ये फुल ड्रॉपिंगची जास्त समस्या बघते। तर आता मी नाशिक भागामधून आलेलो आहे, तर प्रचंड जर समस्या टोमॅटो प्लॉटमध्ये असेल तर फुल ड्रॉपिंगची, आणि दुसरा म्हणजे जो प्लॉट कालावधी जास्त दिवस चालायला पाहिजेत, म्हणजे साधारणपणे काही शेतकऱ्यांना जर 2 महिने चालू झाल्यानंतर साधारणपणे पुढच्या 1 महिन्याच्या आतमध्ये प्लॉट संपून जातो। तर ह्या प्लॉटला त्या रोग प्रतिकार शक्तीमध्ये त्या क्लायमेटमध्ये कशा पद्धतीने सपोर्ट करतो? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, साहोला जे आहे भरमसाठ तुम्हाला फुलसंख्या ही दिसणार आहे, कारण फळ देण्याची आणि उत्पन्न देण्याची ताकद जी आहे साहोमध्ये खूप आहे। तर याला या गोष्टीला जर तुम्हाला असं ड्रॉपिंग जाणवत असेल तर साहोमध्ये ती घाबरण्याची गरज नाहीये, कारण साहो जो हा वाण आहे हा त्याचं जेनेटिकल कॅरेक्टर आहे की जेवढी त्याला सेटिंग करायची तो तेवढी सेटिंग करतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, फुल ड्रॉपिंगची समस्या आजपर्यंत तरी सिंजंटाच्या साहोमध्ये आम्ही तरी नाही बघितलेली आहे। फक्त एक काळजी शेतकरी बांधवांना घ्यायची आहे की याचं स्पेसिंग जे आहे, याचं स्पेसिंग तुम्हाला 5x2 घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला एकरी जे झाडाची संख्या आहे ही तुम्हाला 4,500 ते 5,000 मध्ये बसवायची आहे, कारण याला शेंड्यापर्यंत फळ आहे। आणि फळाची साईज घेण्यासाठी तुम्हाला तुमचं मॅनेजमेंट, डिस्टन्स मॅनेजमेंट, तुमचं अंतर असेल 2 ओळीमधलं 2 रोपामधलं, हे तुम्हाला मॅनेज करणं खूप गरजेचं आहे। बाकी तर कुठली काही समस्या साऊमध्ये नाही। साधारणपणे साहेब जर उत्पन्नाचा दृष्टिकोन जर बघितला तर साऊला सेटिंग जर जास्त प्रमाणामध्ये आहे तर साईजचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी येत असतो असं शेतकऱ्यांचं म्हणणं येतं। याच्याविषयी तुम्ही काय सांगू शकता? सगळ्यात पहिले लक्षात घ्या, साहोमध्ये जे आहे तुम्हाला फळधारणा ही भरपूर दिसेल साहोमध्ये, म्हणून मी पहिलाच मगाशी प्रश्न मांडला की तुम्हाला अंतर मॅनेजमेंट याच्यामध्ये खूप मोठा पार्ट आहे। तुम्हाला 2 रोपातलं आणि 2 ओळीतलं अंतर जे आहे हे तुम्हाला 5x2 फूट घ्यावंच लागणार आहे। बरेचसे आपल्या भागातील शेतकरी असं करत नाहीत, पण ऍक्च्युली 5x2 वर म्हणजे तुमच्या 4,500 ते 5,000 संख्यामध्ये जर तुमचा साहो बसला तर हा प्रॉब्लेम तुम्हाला शक्यतो येणार नाही। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, याला थोडेसे पोटॅशचे डोस आणि फॉस्फरसचं प्रमाण जे आहे तुम्हाला आपल्या याच्यामध्ये फवारण्यामध्ये किंवा डोस तुम्ही खालून देणार त्याच्यामध्ये आपल्याला वाढवायची गरज आहे। शेतकरी मित्रांनो, अतिशय जबरदस्त वाण आहे। सेटिंग जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे आपल्याला फक्त न्यूट्रिशन मॅनेजमेंट वरती चांगल्या प्रमाणामध्ये भर द्यायचं आहे। आणि दुसरं सांगितलं म्हणजे डिस्टन्स, जे काही डिस्टन्स मॅनेजमेंट हे एक प्रॉपर नियोजन मध्ये जर आपण शेतकरी मित्रांनो जर केलं, आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला येणाऱ्या हंगामामध्ये नक्की ह्या वाणाची लागवड करायची, आणि रोग प्रतिकार शक्ती सुद्धा चांगली आहे, आणि उत्पन्नाच्या दृष्टिकोनामधून आणि बाजार भावाच्या हमी भावानुसार सुद्धा जर विचार जर केला तर अतिशय जबरदस्त या वाणाला रिस्पॉन्स शेतकऱ्यांचा आहे। शेतकरी मित्रांनो, जर माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा। धन्यवाद।